नमस्कार, मी मेघा अमित कांबळे स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑर्डर लिस्ट म्हणजेच अंकी क्रमांक, रोमन अंक आणि ABC अशा बुलेट्स प्रकार पाहणार आहोत. अनऑर्डर लिस्टमध्ये हे जे तुम्हाला समोर इंटरफेस दिसतंय तर हे अशा प्रकारचं आउटपुट दिसणार आहे. तर ते कसं दिसणार आहे ते आपण पाहूया. तर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर आधी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग प्रोग्रामला स्टार्ट करूया. तर फर्स्टली आपण बॉडीमध्ये H2 घेतलं आहे, जे ऑर्डर लिस्ट जे हेडिंगसाठी असणार आहे, टायटलसाठी. देन बघा नेक्स्ट OL क्लास घेतला आहे डेसिमलचा, जे 1 2 3 मध्ये आपण दाखवू शकतो. इथे LI घेतला आहे लिस्ट आयटम, त्याच्यामध्ये आपण HTML CSS आणि जावास्क्रिप्ट ॲड केले. ओके. देन नेक्स्ट बघा OL क्लास घेतला आहे अप्पर अल्फा, जे अल्फाबेटिकलमध्ये असणार आहे. त्यासाठी सुद्धा आपण HTML CSS आणि जावास्क्रिप्ट असे 3 पार्ट्स घेतलेत, जे आपल्याला बुलेटमध्ये अल्फाबेटिकली दिसणार आहेत. ओके. देन बघा UL क्लास आपण लोअर अल्फा म्हणजे स्मॉल लिपी अल्फाबेटिकलची, तर त्याच्यामध्ये HTML CSS आणि जावास्क्रिप्ट हे सुद्धा दिसणार आहेत. देन नेक्स्ट बघा अप्पर रोमन म्हणजे बिग रोमनची लिपी जी बिग असते ती इथे दिसणार आहे. त्याच्यासाठी सुद्धा आपण HTML CSS जावास्क्रिप्ट सेम घेतले ॲज इट इज. देन नेक्स्ट बघा UL क्लास लोअर रोमन आपण OL क्लास घेतला आहे, म्हणजे ऑर्डर लिस्ट त्याप्रमाणे HTML CSS आणि जावास्क्रिप्ट इथे ॲड करते. तर बघा आता ह्याला स्टाईल करूया आपण. तर बॉडी पहिल्यांदा सेट केले, फॉन्ट फॅमिली एरियल ठेवून, मार्जिन आपण 20 पिक्सल दिले स्पेसिंगसाठी. त्याच्यानंतर आपण हेडिंग दिले ब्ल्यू कलरचं. ओके. देन डेसिमल बघा म्हणजे आपण 1 2 3 दाखवणार आहे ते लिस्ट स्टाईल टाईप आपण नन ठेवले. तर तुम्ही नंतर तिथे डेसिमल देऊ शकता किंवा नाही दिला तरी तशीच असेल तरी सुद्धा चालेल. त्यानंतर नेक्स्ट बघा अप्पर अल्फा लिस्ट स्टाईल अप्पर अल्फा. ओके. त्यासाठी सुद्धा जे आपण इथं डॉट वापरले म्हणजे आपण बॉडीमध्ये खाली क्लास घेतला आहे, त्याच्यामुळे डॉट अल्फा डॉट लोअर असं वापरले. लिस्ट स्टाईल टाईप आपण लोअर अल्फा दिले. देन नेक्स्ट बघा अप्पर रोमनसाठी सुद्धा आपण सेम केले, लिस्ट स्टाईल टाईप आपण अप्पर रोमन असं दिले. लोअर रोमन आपण घेतलेलं खाली, ते सुद्धा आपण लिस्ट स्टाईल टाईप आपण इथे लोअर रोमन देतोय. तर अशा प्रकारे स्टाईल आपण इथं लिस्ट स्टाईल टाईप आपण आहे त्या क्लासला दिला आहे तोच इथे ॲज इट इज देणार आहे, जेणेकरून ते बुलेट्समध्ये दिसेल. त्याच्यासाठी आपण फक्त आपल्याला लिस्ट स्टाईल टॅब वापरायचा आहे. तर हे आपल्याला स्टाईल करून झाले. तर प्रोग्राम आता सेव्ह करून बघायचं आहे आपल्याला आउटपुट काय दिसतंय. तर बघा इथे आउटपुट दिसते. आता ह्याला आपण बॅकग्राऊंड देऊया म्हणजे ते आणखीन छान दिसेल. त्यासाठी परत OL सेट करूया. OL म्हणजे ऑर्डर्ड लिस्ट, जे आपण बॉडीमध्ये दिले त्याला आपण मार्जिन आणि बॉटमला 20 पिक्सल स्पेसिंग ठेवले आणि बॅकग्राऊंड कलर ॲक्वा दिले, जेणेकरून दिसेल पूर्ण. आणि कलर आपण ब्लॅक ठेवला आहे. त्याच्यासाठी आधी पॅडिंग देऊया 10 पिक्सेल म्हणजे स्पेसिंग दिसेल कलरमध्ये त्यासाठी. तर बघा इथे आउटपुट डिस्प्ले झाले. तर अशा प्रकारे तुम्ही ते खाली पॅराग्राफची लाईनसुद्धा ॲड करू शकता. LIच्या खाली तुम्ही ते एक लाईन शॉर्ट लाईन पॅराग्राफ दिली तरी देखील चालेल. तर हे आजचं फायनल आउटपुट. तर बघा फायनली रिझल्ट दिसतोय. तर अशा प्रकारे खूप इझी पद्धतीने आपण HTML आणि CSS वापरून ऑर्डर लिस्ट क्रिएट करून त्याला स्टाईल अशी केली. तर त्याच्यामध्ये तुम्ही आणि काही वेगळे आयडिया असतील तरी सुद्धा तुम्ही ते करू शकता अप्लाय. तर व्हिडिओ आवडला असल्यास चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.